शस्त्रसंधीला एक्सपायरी डेट नाही, लष्कराची घोषणा। पाकसोबत आता चर्चा होणार नाही। डीजीएमओचीही बैठक होणार नव्हती, भारतीय लष्कराकडून स्पष्ट। ऑपरेशन सिंदूरचा नवीन व्हिडिओ भारतीय लष्कराकडून प्रसारित। पाकिस्तानी हद्दीत लष्करी गोळीबार आणि तोफगोळ्यांच्या माऱ्याची दृश्य, दहशतवादी हल्ल्यावरून चोख प्रत्युत्तर। दहशतवादी अबू सैफुल्लाहची हत्या, पाकिस्तानच्या सिंध प्रांतात अज्ञात व्यक्तीकडून गोळ्या झाडून हत्या। सैफुल्लाह खालिद हा लष्कर-ए-तैयबाचा टॉपचा कमांडर, भारतातील 3 हल्ल्यांचा सूत्रधार। भारताची बाजू जगभरात मांडण्यासाठी जाणाऱ्या शिष्टमंडळांना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री माहिती देणार। ऑपरेशन सिंदूर, लष्करी संघर्ष आणि युद्धबंदीबाबत चर्चा। 11 दिवसात हरियाणा पंजाबमधून पाकचे 7 गुप्तहेर पकडले। 7 पैकी 6 जणांचा पाकिस्तानी दूतावासाशी संपर्क होता। अटक केलेले सर्व गुप्तहेर 20 ते 35 वयोगटातील। यूपीच्या रामपूरमधील शहजाद नावाच्या गुप्तहेरला अटक। एटीएस कडून मोठी कारवाई। शहजाद आयएसआयचा एजंट असल्याचा आरोप, दहशतवाद्यांना पैसे पुरवत असल्याचा संशय। यूट्यूबर ज्योती मल्होत्राच्या मागे पाकचा अधिकारी दानिश मास्टरमाइंड असल्याची शक्यता। भारत-पाक संघर्षाच्या वेळी दोघंही संपर्कात। ज्योतीच्या पाकिस्तान दौऱ्याचा खर्चही दानिशने केला। यापूर्वी संशयास्पद कृत्यामुळे भारत सरकारने दानिशला देश सोडण्यास सांगितलं होतं।